पाथरी शहरातील अहिल्यानगर येथील हनुमान मंदिराचा जीर्णोद्धार लवकरच सुरू। 1986 ते 2025 या 39 वर्षानंतर हनुमान मंदिराला नवी झळाळी। कमिटीच्या सहकार्याने मंदिराचा कायाकल्प। परभणी जिल्ह्यातील पाथरी शहरातील अहिल्यानगर येथील हनुमान मंदिर हे मंदिर 23 जानेवारी 1986 रोजी बांधले गेले आहे आणि आता 2025 पर्यंत ते थोडं जीर्ण झिजलेलं झालं आहे। त्यामुळे मंदिराचा जीर्णोद्धार नूतनीकरण करण्याचं ठरवलं आहे आणि ते काम कमिटीच्या वर्गणीतून तयार होत आहेत, अशी माहिती कमिटीचे अध्यक्ष नारायण रामराव पितळे यांनी दिली। या कमिटीत उपाध्यक्ष सोपान पितळे, सचिव शिवाजी रमाजी पितळे, सहसचिव नामदेवराव पितळे तर सदस्य रंगनाथ पितळे, उद्धव पितळे, विठ्ठल सातपुते, एकनाथ पितळे, लिंबाजी पितळे, ज्ञानदेव पितळे हे सदस्य असून या कमिटीच्या वर्गणीतून या कामाची सुरुवात होणार आहे। मंदिराचा जीर्णोद्धार म्हणजे केवळ दुरुस्ती नव्हे तर भक्ती, परंपरा आणि एकतेचं प्रतीक आहे। हनुमान मंदिर हे आमच्या श्रद्धेचं केंद्र आहे। जीर्णोद्धारामुळे नवचैतन्य येईल असे समितीचे अध्यक्ष नारायण रामराव पितळे यांनी सांगितले। पूजा करून कामाची सुरुवात करण्यात आली। यावेळी सोमनाथ पितळे, रोहिदास पितळे, महादू पितळे, राजेभाऊ पितळे, बंडू नाथा पितळे, आप्पा पितळे, अशोक पितळे, गंगूबाई नारायण राव पितळे, वैजनाथ पितळे, जनार्दन पितळे, राजेश पितळे, शिवाजी पितळे, बाबाराव पितळे, विलासराव माथेले, जानकीराम माथेले, बंडू सातपुते, सोपान हरकेसह अहिल्यानगर येथील नागरिक उपस्थित होते। आपण पाहत आहोत यूट्यूब चॅनल SKF न्यूज। सलमान सय्यद सोबत पाथरी।